नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. अभिनेत्री कंगना राणावतनं ट्विटर बाजीतून महाराष्ट्राला वेठीस धरलंय असं अनेकांना वाटतंय. ज्या पद्धतीनं मुंबई वारी करून कंगना राणावत परत मनालीला म्हणजे हिमाचल प्रदेशला गेली, तिथूनही ती महाराष्ट्र विरोधी ट्विट करते. एवढंच नाही तर मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, बॉलिवूड असेल, त्या अनुषंगानं जे ट्विट ती करते त्यातून महाराष्ट्राची बदनामी होते आहे. आकसापोटी हे चाललंय असं अनेकांना वाटतंय. पण कंगनाच्या ट्विट्समधून जे काही उघड झालेलं आहे, जे काही पुढे येत आहे, त्यातून आता जे आरोप प्रत्यारोप आणि वेगवेगळे कनेक्शन्स पुढे येत आहेत, त्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे. कंगनानं बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा सर्रास वापर होतो. बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउच होतं, म्हणजे एखादी भूमिका मिळवण्यासाठी काही ना काही मागितलं जातं. हाच शिष्टाचार आहे असं सांगितलं जातं आणि तोच शिरस्ता बॉलिवूडमध्ये आजचा नाही तर आधीपासूनचा आहे असा दावा कंगनानं केलेला आहे. एवढंच नाही तर फेमिनिझम म्हणजे स्त्री अस्तित्ववाद हा आपणच बॉलिवूडमध्ये रुजवला आहे असा दावा ती जेव्हा करते, तेव्हा जया बच्चन ज्या समाजवादी पार्टीच्या खासदार आहेत, त्यांची जी भूमिका आहे राज्यसभेतली कालची, ती ही आहे की बॉलिवूडला नाहक बदनाम केलं जात आहे. बॉलिवूड तसं नाही आहे. इथे चांगले चांगले अभिनेते येऊन गेलेत जे ग्लोबल मॅपवर गेलेत. आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी केवळ बॉलिवूडमध्ये नाही तर जगभर उमटवलेला आहे. अनेकांची करिअर्स इथं चांगल्या पद्धतीनं घडलेली आहेत. इक्का दुक्का अपवाद वगळून नाहक बॉलिवूडला बदनाम करण्याचा जो प्रयत्न होतोय तो चुकीचा आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा जो सर्रास वापर आहे त्यावरती भाष्य करताना काल संसदेमध्ये केंद्र सरकारच्या वतीनंही सांगण्यात आलं की ड्रग्सच्या तस्करांशी बॉलिवूडचा संबंध नाहीये. काही अपवाद आहेत, काही प्रकरणं असतील, काही ड्रग पेडलर्स पकडले जात असतील, काहींची नावं येत असतील, तर त्यामुळं सबंध बॉलिवूडला बदनाम करणं योग्य होणार नाही असं अनेकांना वाटतंय. त्यावरच आपण चर्चा करतोय. पण चर्चेचा जो रोख आहे तो अभिनेत्री कंगना राणावत ज्या पद्धतीनं सर्वांना सुनावते आहे ट्विट्समधून, ते योग्य आहे का? एकतर्फी कंगना राणावत प्रत्येकावरती प्रत्येक गोष्टीवरती भाष्य किंवा आरोप करते आहे, ते योग्य आहे का? एवढंच नाही तर बॉलिवूडमध्ये जे कलावंत आजवर काम करत आले आहेत त्यांच्या कामाची तुलना काहीशी कमी होते आहे. त्यांच्या कामाचं श्रेय हे हिरावून घेतलं जात आहे. जी खंत काल खासदार जया बच्चन यांनी व्यक्त केली आहे, तशीच भावना बॉलिवूडमध्ये आहे का, यावर आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी ज्यांनी बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन काही असेल मुंबईमध्ये तर ते जवळून बघितलेले इक्बाल शेख आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. याशिवाय झी 24 तासच्या एंटरटेनमेंट करस्पॉन्डंट जयंती सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी कंगनाच्या ट्विटरच्या निमित्तानं किंवा कंगनाच्याच एकूण वागण्या बोलण्यातून जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, जे आता संसदेपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यावरती राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत, त्याविषयीचा हा वृत्तांत बघा. ड्रामा क्वीन कंगनानं मुंबईत सुरू केलेला ड्रग्ज ड्रामा आता संसद सभागृहापर्यंत पोहोचलाय. कंगनानं बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटबाबत केलेल्या आरोपांचे पडसाद राज्यसभेत उमटले. खासदार रवी किशन यांनी इंडस्ट्रीतल्या ड्रग्ज माफियांची पाळंमुळं खणून काढण्याची मागणी केली. तो मैं आपके माध्यम से केंद्र सरकार से आग्रह करता हूं, दोषियों को जल्द पकड़ा जाए, उन्हें उचित सजा दी जाए तथा पड़ोसी देशों की जो साजिश है युवा पीढ़ी को बर्बाद करने की, उस पर रोक लगाई जाए. महोदय, बॉलिवूडमुळे देशाचं जगात नाव आहे. काही लोकांमुळे संपूर्ण बॉलिवूडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका असं खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेतून सुनावलं. If there is a national calamity, they come forward, they give money, they give their services. I think that it is very, very important that the government must support this industry and not kill it just because there are few people. You cannot tarnish the image of the entire industry.
जया बच्चन यांनी टोमणा लगावल्यावर गप्प बसेल ती कंगना कसली. कंगनानेही लगेच ट्विटरवरून जया बच्चन यांच्यावर पलटवार केला. जयाजी, माझ्या जागी तुमची मुलगी श्वेता असती तर तिला मारलं असतं, जबरदस्ती अंमली पदार्थ दिले असते, विनयभंग केला असता, तरीही तुम्ही असंच म्हणाल्या असत्या का? अभिषेकनं बुलिंग, छळवणुकीची वारंवार तक्रार केली असती, एक दिवस त्यानं फाशी घेतली असती, तर तुम्ही असंच म्हणाल्या असत्या का? असा सवाल जया बच्चन यांना विचारला. दुसरीकडे संजय राऊत यांनी जया बच्चन यांच्या सुरात सूर मिसळून कंगनावर निशाणा साधला. गंदी बातें करते हैं, फैलाते हैं, तो सिर्फ ये इंडस्ट्री नहीं बदनाम हो रहा है, मुझे लगता है देश का संस्कार और देश की संस्कृति भी बदनाम करने जा रही है लोग. क्या है, ड्रग्स रैकेट है, फलाना है, क्या सिर्फ यही इंडस्ट्री में है? कंगना होम क्वारंटाईन असली तरी तिचा ट्विटरवरून शाब्दिक तोफखाना सुरूच आहे. त्यामुळे आता कंगनावरून संसदेतही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. मी चर्चेला सुरुवात करतोय. थेट कांचन अधिकारी यांच्याकडे जातोय. निर्माती दिग्दर्शिका आहेत, सतत त्या भाष्य करत आलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा असे विषय उफाळून येतात, वाद उफाळून येतो, स्वतःहून पुढे येत त्यावरती आपली भूमिका मांडतात. आजही आपल्यासोबत त्या मांडणार आहेत. कांचन अधिकारी, कंगनाची भूमिका एकीकडं, कंगनाचा वाद एकीकडं, पण कंगना रोज काही ना काहीतरी वाद घडवून आणते आहे. तिची जी मानसिकता दिसते त्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. कुठेतरी ती तिच्या करिअरशी खेळते आहे, त्याचबरोबर बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी सुपारी घेतली आहे की काय तिनं, अशा पद्धतीचे तिचे ट्विट्स येत आहेत. ती कोणाचा मान ठेवत नाही आहे. म्हणजे कंगना मोठी ॲक्ट्रेस आहे, हो आहेच, पण जया बच्चन काही कमी नाही आहे. 3-4 फिल्म्स करून जया बच्चन मोठ्या झालेल्या नाही आहेत. त्यांनी सुद्धा त्यांचे पती सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या बरोबरीनं किंवा स्वतःहून एक काळ गाजवलेला आहे. त्यांचं कर्तृत्व हे चिल्लर करून टाकण्या इतपत कंगनाच्या ट्वीट्सची पातळी घसरलेली आहे. कंगना असं का करते असं तुम्हाला वाटतंय? कसं आहे आशिष, आता हा माणसाचा स्वभाव झाला की कंगनाचा आता हा स्वभावच आहे की ती आली तेव्हापासूनच शी इज अ फायरी वुमन टाईप आहे ती. आणि कुठल्या तरी ह्याच्यावरती एक भाष्य करणं, आपलं स्वतःचं एक हे मांडणं, याच्यामध्ये तिला म्हणजे आपण व्यक्त होत आहे असंही वाटत असेल, कारण की आपल्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि त्यामुळे ती तिच्या स्टाईलमध्ये तिला जे हवं आहे ते बोलत आली. सो फार ॲज वी आर कन्सर्निंग अबाउट द सुशांत सिंग केस, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ती बोलली आणि ती इतक्या निर्भीडपणे बोलली. आणि पुढे जाऊन आता ड्रग्सच्या बद्दलही ती बोलली आणि त्याच्यामुळे CBIचा तपास त्या दृष्टिकोनातून तिकडे वळला. ही पण सत्य नाकारून चालणार, कारण की आपण पाहत होतो की मुंबई पोलीस चांगले आहेत, मुंबई पोलीस सक्षम आहेत, सगळं आहे. आणि तुम्हाला आठवत असेल तर आपल्याच कार्यक्रमामध्ये मी म्हणालेले होते की पोलीस सक्षम. कांचन अधिकारी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, काही तांत्रिक अडचण आलेली आहे, ती दूर करताच आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. मी हाच प्रश्न घेऊन जयंती तुझ्याकडे येतोय. जयंती, कंगना जे काही बोलते आहे त्यातनं असं दिसतंय की बॉलिवूड खूप गलिच्छ आहे. बॉलिवूडमध्ये एका स्त्री नटीला किंवा नटीलाच करिअर करायचं असेल तर कास्टिंग काउचमधून जावंच लागेल. तिला स्वतःची भूमिका नाही, तिची भूमिका दिग्दर्शक निर्माते ठरवतात आणि तिचं करिअर हे परावलंबी आहे. कोणी दुसऱ्यांनी मोठं केल्याशिवाय तिला स्वतःचं करिअर मोठं करता येत नाही. अशा आशयाचे जे तिचे ट्विट्स आहेत त्यातून एक मोठा गैरसमज निर्माण होतोय आणि बॉलिवूडची नाहक बदनामी होते असं अनेकांना वाटतंय. नक्कीच बॉलिवूडची बदनामी होतेच आहे. ज्या पद्धतीचे ट्विट्स कंगना करते त्यावरून नुकतंच तिने एक ट्विट केलं ज्यात ती असं म्हणते की मी बॉलिवूडला फेमिनिझम शिकवलं आहे आणि मी स्त्री प्रधान सिनेमे दिलेत आणि मी अशा अनेक रेव्होल्युशनरी गोष्टी केल्यात बॉलिवूडसाठी. पण अशा जर आपण मागे काही पास्टमध्ये पाहिलं तर अशा अनेक अभिनेत्री आहे ज्यांनी स्वतः हे रेव्होल्युशन सेट केलेलं आहे किंवा ज्यांनी एक फेमिनिझम इंडस्ट्रीला शिकवलेलं आहे. अगदी 1920
1930 साली जर आपण पाहिलं, देविका राणी सारख्या अभिनेत्री ज्यांनी 10 वर्ष एक यशस्वी वाटचाल केली, त्याच्यानंतर मीनाक्षी शिरोडकर ज्यांनी अनेक बोल्ड सीन्स दिले, त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी करणं हे सोपं नव्हतं, इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह होणं हे सोपं नव्हतं. विद्या बालन सारखं एक एक्झाम्पल आपल्याकडे आहे की जिथे ती आजही स्त्री प्रधान रोल्स करते आणि तिच्या फिल्मचा हिरो ही तीच आहे, त्यामुळे तिची स्टोरी ही महत्त्वाची आहे. प्रियांका चोप्राचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, जी आज हॉलिवूडमध्ये राज्य करते. अनेक दिग्गजांसोबत ती हॉलिवूडमध्ये सिनेमे करते. असे अनेक एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे. श्रीदेवी आहे, ज्या फर्स्ट लेडी सुपरस्टार होत्या, त्यामुळे कुठेतरी वाटेल ते बोलणं ही एक खूप वेगळी गोष्ट आहे. आणि नक्कीच कंगना एक खूप मोठी अभिनेत्री आहे, तिने स्वतःला सिद्ध केलंय, त्यात काडी मात्र शंका नाही. पण अशा पद्धतीनं वाटेल ते ट्विट करणं हे कुठेतरी नक्कीच बॉलिवूडला बदनाम करण्याचा हा एक कट आहे, असा संशय व्यक्त केला जातोय. आणि दुसरं असं की जर का महाराष्ट्राला उद्देशून आणि मुंबईला उद्देशून कंगना काही बोलत असेल तर मग नूतन आहे, माधुरी दीक्षित आहे, स्मिता पाटील आहे, उर्मिला मातोंडकर आहे, तनुजा आहे, कित्येक सोनाली बेंद्रे आहे, कित्येक जणी ज्या मराठी आहेत त्यांनी आपली करिअर्स इथं घडवलेली आहेत. आणि केवळ 4-5 सिनेमे करून नाही तर एक काळ गाजवलेला आहे, प्रत्येकीनं स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे कंगना आत्ता काही नव्यानं शिकवते मराठी जनांना, तर ते मराठी जन किंवा लोक तसं खपवून घेणारे नाही आहेत. भले राष्ट्रीय पातळीवरती तिच्या म्हणण्याला काही अर्थ असेल, पण महाराष्ट्राच्या, बॉलिवूडच्या, मुंबईच्या पातळीवरती कंगना अजूनही तिच्या करिअरच्या अशा पीकला किंवा सर्वोच्च शिखराला पोहोचलेली नाही की तिथून ती प्रत्येकाला अक्कल शिकवेल. ज्यांना असं वाटत असेल की ती अक्कल शिकवते संबंध महाराष्ट्राला, ते त्यांच्यासाठी आहे, त्यांना ते लखलाभ लाभो, तिला जे पाठिंबा देत असतील ते. पण मराठी माणूस म्हणून कंगना काहीही शिकवेल आणि आम्ही ऐकून घेऊ असं होणार नाही. कांचन अधिकारी यांच्याशी पुन्हा आपला संपर्क झालेला आहे. कांचन अधिकारी, तुम्ही बोलत होतात. हा आशिष, आता कसं आहे की देर इज नो कम्पॅरिझन बिटवीन कंगना आणि जयाजी, कारण जयाजी हॅज प्रूव्ड हरसेल्फ आणि जयाजी एका लेवलचे बाई आहे. कंगना हॅज ऑल्सो प्रूव्ड हरसेल्फ, ती पण 3 नॅशनल अवॉर्ड विनर आहे. सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, सगळं बरोबर आहे. तिने एक सुशांत सिंगच्या वेळेला एक चांगला स्टँड घेतला, त्यामुळे मी तिची बाजू घेतली होती की तिने एक असं धाडस दाखवलं की बाबा रे, तो मर्डर आहे आणि ते काय आत्महत्या नाही. मला वाटतं आपल्या कार्यक्रमामध्ये मीही हेच बोलले होते पहिल्यांदा. परंतु जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा आपण कुठल्या भाषेत बोलतोय, कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, आपण जर एका लहनतेने किंवा व्यवस्थिततेने तीच वाक्य, परंतु त्याच लहनतेने किंवा त्याच गोष्टीने आपल्याला जे मांडायचंय तो मुद्दा आपण मांडू शकतो. त्याच्यासाठी अगदी जोर जरात हे केलं पाहिजे, शाउटिंग अँड क्राय अँड शाउट असं काही करायची गरज नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता मला वाटत नाही की ती महाराष्ट्र किंवा बॉलिवूडला हे म्हणते. जर आता इफ वी लुक ॲट द ड्रग इंडस्ट्री, सो ड्रग इंडस्ट्री ही फक्त बॉलिवूड पुरतीच मर्यादित आहे का? इथे पहिले लक्ष द्या. तर नाही, ड्रग इंडस्ट्री ही बऱ्याचशा ठिकाणी फैलावलेली आहे. तुम्ही आज कॉलेजेसमध्ये जा, कॉलेजेसच्या मागच्या साईडला जा, यू फाइंड इट. म्हणजे ते काही ॲक्टर्स आहेत का? तर नाही, ते काही ॲक्टर्स नाही आहेत. सो ड्रग्जला कसं थांबवायचं? आता उडता पंजाब एवढं पिक्चर येऊन गेलं आपल्या इथे, आता उडता महाराष्ट्र नको व्हायला आपल्याला. पण हे कसं थांबवता येईल? हे आता नार्कोटिक्स डिपार्टमेंटचं काम आहे, हे आपलं काम कसं असेल? परंतु असं होता कामा नये. सो फार ॲज आवर इंडस्ट्री इज कन्सर्न, माझं हे मत आहे की सर्वच जण ड्रग्ज घेतात आणि ॲक्टिंग करतात असं नाही. बट येस, देर आर फ्यू पीपल हू डू टेक ड्रग्स, हू डू टेक सम ऑफ द एक काय म्हणायचं उत्तेजक पेय असं मी त्याला म्हणेन, की ज्याच्यामुळे आता एक आपली एनर्जी लेवल असते प्रत्येकाची, परंतु तुम्हाला जर स्क्रीनवरती एक्स्ट्रा एनर्जी लेवल टाकायची असेल तेवढ्याच पिरियड पुरती, तर तुम्ही ते टाकण्यासाठी म्हणून जर एखाद्याने ड्रग्ज घेतले असतील तर वी कांट से नो, त्यांनी घेतले पण असतील. सो यू कांट जज ऑन इट. परंतु ड्रग्ज हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत. फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्येच आहेत का? तर नाही, बाहेरही ड्रग्ज रॅकेट भरपूर चालतात. मागे तुम्हाला आठवत असेल तर सिंहगडाच्या पायथ्याशी जेव्हा रेव पार्टी झालेली होती,
मला वाटतं विश्वास नांगरे पाटील तेव्हा होते, तर तेव्हा पुणे ग्रामीण हे होते, त्यांनी हे नार्कोटिक्स डिपार्टमेंटला होते ते, आणि पुण्याला कितीतरी गाजली होती ना आशिष ती पार्टी, आणि त्याचं कितीतरी म्हणजे त्याच्याबद्दल कितीतरी लिहून आलं होतं. आता त्याच्यामध्ये कुठे काय कोण होतं याच्यामध्ये बहुतेक करून श्रीमंतांची मुलं आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी मला असं वाटतं की घरामधलं जे एक वातावरण पाहिजे, एक फाउंडेशन बेस ज्याला आपण म्हणतो ना, तो स्ट्रॉंग असेल तर मला वाटत नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपण कायम लक्ष ठेवलं पाहिजे की आपला मुलगा कुठल्या संगतीत आहे. तर ह्या गोष्टी मला असं वाटतं की घरच्यांच्या पण अतुल रिस्पॉन्सिबिलिटी. लोंढे, हा एक प्रश्न अनेकांना पडलेला आहे की ड्रग्सचा उच्चार जेव्हा कंगनानं पहिल्यांदा ट्विट्स मधून केला आणि तिने सुद्धा तिचा एक व्हिडिओ सुद्धा मध्यंतरी व्हायरल झाला की त्यात ती कबुली देते आहे की मी सुद्धा ड्रग्सच्या आहारी गेली होती. ठीक आहे, सुशांत सिंग प्रकरण हे CBI कडे गेलं. सुशांत सिंग प्रकरणातूनच ईडीची चौकशी सुरू झाली. ईडीच्या चौकशीतून एक व्हॉट्सअप चॅट हा NCB कडे गेला आणि मग यामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे NCB उतरलं. पण मुंबई पोलिसांचं जे अँटी नार्कोटिक्स सेल आहे ते कंगना राणावतची चौकशी करू शकले असते. जेव्हा कंगना राणावत ड्रग्ज विषयी इतकं बोलते आहे, इथं मुंबई पोलीस, राज्याचा पोलीस का ऍक्शन घेत नाही, हा सुद्धा प्रश्न आहे. असं आहे आशिष की ड्रग्सच्या संदर्भामध्ये कंटिन्यू अगदी मी तुम्हाला नागपूरचं उदाहरणसुद्धा सांगतो. MD ड्रग्स जे आहे त्याच्यावर कंटिन्यू पोलीस जे आहे ते काम करत आहेत. त्याच्यानंतर आपण जितेंद्र आव्हाडांचं पण मध्यंतरीच्या काळामध्ये 2 वर्षापूर्वी त्यांनी MD ड्रग्सच्या संदर्भामध्ये या वाचा फोडलेली होती. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनेक ठिकाणी पोहोचलेल्या दिसतात आहे आता, आणि अनेक लोक जे आहे त्या या गोष्टीची चर्चा करत आहेत. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की एखाद्या इंडस्ट्रीला बदनाम करणे, म्हणजे जया बच्चनजीचं जे स्टेटमेंट होतं त्याचं बारकाईनं आपण बघितलं तर त्या सांगतात की 5 लाख लोकांना रोजगार देणारी ही इंडस्ट्री आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन त्या ज्या कळकळीने बोलत होत्या त्यातून असं दिसून येतं, म्हणजे कदाचित जयंती याला एन्डॉर्स करतील की ते असं आहे की चित्रपट जो आहे तो आपल्या समाजाचा प्रतिबिंब पण आहे. म्हणजे ड्रग्सचं मला असं वाटतं की आम्ही लहान असताना जाबाज नावाचा एक पिक्चर होता, त्याच्यामध्ये ड्रग्सचं पूर्ण जे आहे ते चित्रणच आलं होतं. टेररिझमचं चित्रण जे आहे ते आपण चित्रपटातून बघितलं, नक्षलिझमचं बघितलं, स्त्री अत्याचाराचं बघितलं आपण. तर ते इंडस्ट्रीचं योगदान जे आहे ते योगदान आपण मान्य केलं पाहिजे. पण एखादा व्यक्ती जेव्हा बोलत आहे त्यांनी अपवादाला नियम करण्याचं काही कारण नाही. अपवाद हा नियम नाही होऊ शकत. ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, वाईट गोष्टींवर आपण बडगा उचलला पाहिजे. कारण पिढीच्या पिढी गारज झालेल्या 90मधली 2000मधली पिढी जी आहे ती गारज झालेली आहे ड्रग्सनी. आणि जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेज कॅपिटेशन फीसोबत श्रीमंत पोलं इंजिनिअरिंगमध्ये कॅपॅसिटी नसताना आले, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ठिकठिकाणी सगळ्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे आता असं झालेलं आहे की एक दुसऱ्याची बदनामी करायची. मग हेमा मालिनींनी पण त्याच्या संदर्भामध्ये जया बच्चनची बाजू घेतली, त्याच्यावर तर कंगनाचं ट्विट आलं नाही आहे. मग असं काही दिसतं आहे का की बा इशी इज बिंग इन्स्टिगेटेड बाय सम पॉलिटिकल पार्टी फॉर सम पॉलिटिकल गेन्स. या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे एखाद्या याचं अपवादाचं इतकं मोठा आपण नियम करायचा आणि त्याचा आपण ते मान्य करायचं, हे काय बरोबर नाही आहे. इंडस्ट्री ठीक आहे. तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षपणे द्यायचं नाही. आपल्यासोबत इक्बाल शेख आहेत, माजी पोलीस अधिकारी आहेत. इक्बाल शेख, मला हा प्रश्न आवर्जून विचारायचा आहे. महाराष्ट्रातल्या अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की जर का कंगना राणावत आपल्या ट्विट्समधून एक करत रोज ड्रग्ज विषयी, बॉलिवूडमध्ये ड्रग्ज ज्या पद्धतीने सक्रिय आहे त्याविषयी काही लोकांची टेस्ट करा अशी मागणी धरते ट्विट्स करून, तेव्हा मुंबई पोलिसांना हा अधिकार नाही आहे का की तिची स्वतःहून ड्रग्सच्या प्रकरणीमध्ये ती ज्या अर्थी बोलते आहे, सांगते आहे, चौकशी करायची की नाही? ते सुद्धा आता NCBच करेल. नाही, आता हे प्रकरण असं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या संदर्भातल्या जेवढ्या केसेस आहेत सगळ्या CBIने इन्व्हेस्टिगेट करायचं. आणि हे कंगना राऊत यांचं म्हणणं आहे की हे जे ड्रग्सचं जे आहे ते हे सगळं आपल्याला आपल्या माहितीसाठी सांगतो की मुंबईमध्ये 97% केसेस जे आहेत फक्त कन्झम्पशनचे आहेत. कन्झम्पशन म्हणजे सेक्शन 27 NDPS ॲक्टच्या खालचे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो चरसुल्ला गर्दुल्ला जे आहेत, रोड साईड हे करणारे किंवा कन्झ्युम करणारे गांजा चरस वगैरे असे आहेत. पण हे मोठं ड्रग कार्टेल जे आहे, इंटरनॅशनल ड्रग कार्टेल, ते शोधून काढलं पाहिजे. तिथून जे फाउंटेन हेड आहे
तिथून त्याची सप्लाय बंद झाली पाहिजे. हे काम नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं आहे. त्यांनी बॉर्डर सील केल्या पाहिजेत. त्यांनी जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात, राजस्थान, पाकिस्तान आणि ह्याची जी बॉर्डर, अफगाणिस्तानची जी बॉर्डर इंडियाशी लागून आहे ते त्यांनी बंद केलं पाहिजे. तिथून जे त्याची सप्लाय आहे, जे हार्ड ड्रग्स मी म्हणतो, बाकी गांजा आणि अफीम जे आहे ह्याच्या शेती जे आहे आपल्या महाराष्ट्रात पण आहेत, मध्य प्रदेशमध्ये पण आहेत आणि काही काही ठिकाणी ते लिगलाइज पण आहे, त्याला लायसन्स पण दिलं जातं ते उत्पादन करायला. तर हे जे कंगना रणावतचं जे म्हणणं आहे की टेस्ट घ्यायचं, हे टेस्ट जे आहे माणसांनी जर व्हॉलंटरीली हे केलं, त्याला तुम्ही हे करून जबरदस्तीने कुठल्याही इस्माची तुम्ही नार्कोटिक्स कंझ्युम केल्याबद्दलची टेस्ट घेऊ शकत नाही. आणि हे जे आहे अगदी हे फक्त कन्झम्पशनचा बाब आहे. आणि आपण जर बघाल तर हे ड्रगचं जे इंटरनॅशनल कार्टेल आहे इट स्टार्ट फ्रॉम अफगाणिस्तानपासून सुरू होतो आणि एशियाला जे आहे अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, जम्मू काश्मीर, राजस्थान ह्या मार्गाने इंडियामध्ये हा ड्रग येतो. आणि हे क्रूड फॉर्ममध्ये आल्यानंतर इथे जे आहे त्याला हे पूर्णपणे तयार केलं जातं. MD असे त्याच्यातून ड्रग बनवले जातात. त्याची ती जी आहे, जर तुम्ही ते क्रूड फॉर्मचं जर तिथे बॉर्डरवरती तुम्ही सील केलात तर हा ड्रग इकडे येणारच नाही. ही अशी बाब आहे. पण हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला तुम्ही सांगतात हे कन्झम्पशन करणाऱ्या लोकांना पकडा, रिया चक्रवर्ती पीत होतं का, सुशांत सिंग राजपूत पिते का, हे पितो का, तो पितो का, हे अगदी एवढे मोठे एजन्सीचं काम हे नाही आहे. त्यांचं काम आहे फाउंटेन हेड शोधून काढायचं, वरचं ते ड्रग कार्टेल आहे ते शोधून काढलं पाहिजे. ठीक आहे, पण मुंबई पोलीस त्यांचं अँटी नार्कोटिक सेल कंगना रनौतची सुमोटो चौकशी करू शकत नाही, ज्या अर्थी कंगना इतक्या अथॉरिटीने ट्विटर्समधून किंवा ट्विट्समधून हे सांगते की मुंबईत कशा पद्धतीनं बॉलिवूडमध्ये ड्रग्स सर्रास आहे, त्यानंतर काही लोक ते ड्रग्स घेतात, त्यांची टेस्ट करा, असं वगैरे जे सगळं काही सुनावते आहे ती बेताल वक्तव्य करते आहे. त्यामध्ये मुंबईची, बॉलिवूडची बदनामी होते असं जया बच्चन यांना वाटतंय, अनेकांना तसं वाटतंय. पण तिला कोणाचा तरी पाठिंबा आहे म्हणून लोक स्वतःहून पुढे येत नसतील बोलायला, पण जे येत आहेत त्यांचं तर म्हणणं ऐकलं पाहिजे. बरोबर आहे जाधव साहेब की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जी ही चौकशी करते हे CBIनी सांगितल्यावरून करते आणि CBIला सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने. तर हे कंगना रणावतचे पण जे स्टेटमेंट्स आहेत, कंगना रणावतची पण जी चौकशी आहे ती पण ड्रग घेत होती, कबुली त्यांनी दिलेली आहे किती त्याच्या ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूजमध्ये. तर त्याची सगळी चौकशी जी आहे नार्कोटिक कंट्रोल ब्युरोनी केली पाहिजे. मुंबई पोलिसांनी करण्याऐवजी इट विल बी इम्पार्शियल ऑल्सो. ठीक आहे. आपल्यासोबत केशव उपाध्याय आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. केशव उपाध्याय, जेव्हा जया बच्चन राज्यसभेमध्ये ते वक्तव्य करतायत, कुठेतरी त्यांना असं वाटतंय की सध्या देश असेल, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, इवन बॉलिवूड असेल, अशा फेजमधून चाललेला आहे की सगळेच जण करोना काळामध्ये आपापल्या ठिकाणी ठप्प आहेत, व्यवहार ठप्प आहेत, शूटिंग ठप्प आहे, चित्रपट प्रदर्शित होत नाहीये, चित्रपट चालत नाहीयेत. अशा वेळी हा जो वाद उफाळून आलेला आहे आणि त्यातून जी एकतर्फी बदनामी चाललेली आहे ही लॉंग रन मध्ये देशाच्या हिताची नाही आहे. केवळ मुंबई बॉलिवूड तोडणे, बॉलिवूड ठप्प करणे याच्या पलीकडचं आहे असं त्यांना सुचवायचं आहे. असं आहे, त्यांना काय सुचवायचं हे ते सांगू शकतात, त्याबद्दल मी काय भाष्य करणार नाही. पण मुळामध्ये एक 2-3 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. मुळामध्ये आत्ता इथं बसल्या सगळ्यांनी एकतर मान्य केलं की काही कमी अधिक प्रमाण, म्हणजे ते प्रमाण कमी असेल, कोणाच्या म्हणण्यानं 5% असेल, कोणाच्या म्हणण्याचं 15% असेल, कोणाच्या म्हणण्याचं 20% असेल, पण कमी अधिक प्रमाणामध्ये चांगली वाईट माणसं जशी प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात तशी या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहेत, जे ड्रगचे व्यवहार करतात, ड्रग घेण्याबद्दलची भूमिका घेतात, अशा प्रकारचे काही लोक असतील. दुसरा त्यातला मुद्दा जो कास्टिंग काउचचा तुम्ही बोललात, खरं म्हणजे याच्यापूर्वी मला वाटतं झीबनी ते ज्या महिला याच्यापूर्वी महिलांनी कास्टिंग काउचबद्दल बोलले, मी टूची मोहीम चालवली गेली आणि त्यावेळी त्यांना समर्थनार्थ आपण सुद्धा त्या अनेक वेळा कॅम्पेन केलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे. पण त्यामुळे या सगळ्या ती जी बोलली तर तिचं म्हणण्याची पद्धत वेगळी असेल, ती काय अतिरेकी पद्धतीने मांडली अशा पद्धतीची भूमिका असेल. पण जर काही एका क्षेत्रातला जर वाईट गोष्टी बाहेर पडणार असतील, निघून जाणार असतील, तर मला असं वाटतं की आपण सगळे मिळून, जसं आता अतुल लोंढे म्हणाले की तिथे काही गोष्टी असतात. आज या निमित्ताने मला पहिल्यांदाच कळलं की अतुल लोंढेचा त्या क्षेत्रातला अभ्यास खूप दांडगा आहे, हे मला आजच कळलं. म्हणजे चतुरस्र अभ्यासू आहे अतुल लोंढे दुसरा नाही काही. तर
हा म्हणूनच म्हणणं की त्यांचा इंडस्ट्रीमधला अभ्यास एवढा निकटचा आहे, दांडगा आहे, मला आज कळलं. पण चांगली गोष्ट ही लावण्याची. तर त्याप्रमाणे या इंडस्ट्रीमध्ये जर काही वाईट गोष्टी असतील त्या जर दूर करण्यासाठी आणि नागपूरकरांचा अभ्यास हा चतुरस्त्र असतो, बाहेर येत हे तुम्हाला जास्त माहिती आहे. एक्झॅक्टली मान्य मला आशिष जाधव मला मान्य आहे एकदम त्याच्याबद्दल. तर आणि त्यात लोंढेंचा चतुरस्त्रच असतो, त्यामुळे तेही मान्य. तर त्यामुळे जर माझं एवढंच त्यातलं म्हणणं, जे आता ताई इथे आपल्या कांचनताई बसल्या त्यांनी सुद्धा म्हणणं की जर बऱ्याच वेळा अभिनेत्यांना एक्स्ट्रा एनर्जी टाकण्यासाठी अशा प्रकारे घेतले जाऊ शकतात. मला असं वाटतं शेवटी हे लॉंग टर्म नुकसानकारक आहे, पिढ्यानपिढ्या बर्बाद होताना आपण बघतो आहोत. हे अनेक वर्षापासून चालत आलेलं हे लोण आहे. जर या निमित्ताने ते बाहेर एक्सपोज होत असेल, ते संपवण्याची जर काही ठोस पावलं पडत असतील तर ठीक आहे, तिच्यातला अतिरेकीपणा आपण बाजूला ठेवू. तो तिचं किती अतिरेकीपणे बोलावं, तो तिच्याशी किती मतं सहमत व्हावं, हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे. पण मूळ मुद्दा जो मांडला जातोय की या इंडस्ट्रीमध्ये अशा पद्धतीचं काय सेवन आहे की नाही, तर त्याच्याबद्दल मात्र आपण विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. कास्टिंग काउच असतील, बाकीच्या गोष्टी असतील, तर त्या गोष्टीचं आपण समर्थन केलं पाहिजे. त्यात असण्याचं वावगाचं कारण नाही की त्यामुळे. ठीक आहे. पण केशवोपाध्याय, हाही एक प्रश्न आहे की कंगना मुंबईत येते, रामदास आठवले तिला भेटतात, तिच्या घरी जातात, तिथून राज्य सरकारला इशारा देतात. त्यानंतर कंगना राजभवनावरती जाते, राज्यपालांना भेटते, तिला रॉयल ट्रीटमेंट मिळते, तिथेही ती तिचं म्हणणं मांडते, तिथूनही ती राज्य सरकारला धमक्या देते आणि मग ती परस्पर हिमाचल प्रदेशला निघून जाते, सांगते मी 10 दिवस क्वारंटाईन झालेली आहे. कंगना सगळं काही एकतर्फी करते. कंगनाला केंद्र सरकारची Y+ सिक्युरिटी मिळालेली आहे. कंगनापर्यंत कुणाला जाता येत नाहीये. कुठेतरी एक असं परसेप्शन जनमानसामध्ये चाललेलं आहे की कंगना कुणाच्या पाठिंब्यावरती इतकं सगळं करते आहे. तिला हे कळत नसेल की हे सगळं काही क्षणिक आहे. त्यामध्ये तिच्या सुद्धा करिअरची हानी होते आहे, तिला आज कळत नसेल. पण उद्या जेव्हा ती मागे वळून बघेल तेव्हा तिच्या लक्षात हे येऊ शकेल की आपण थोडं तारतम्य बाळगायला हवं होतं. ते कशाच्या बाबतीत? तर यामध्ये होतंय काय की नाहक आरोपांमुळे सगळेच बदनाम होत आहेत. सबंध बॉलिवूड बदनाम होते आणि तो जो कन्सर्न, काळजी आहे, ती काल जया बच्चन यांच्या वक्तव्यातून दिसलेली आहे. तो एक खरोखरच वादातीत मुद्दा आहे ज्यावरती आज आपण चर्चा करतोय. केशवोपाध्याय, नाही, मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की तिनं कशा पद्धतीने व्यक्त व्हावं, आशिष जाधवनी हा शो कशा पद्धतीने चालवावा हे आशिष जाधव ठरवतात. कंगनाने कसं व्यक्त व्हावं हे कंगना ठरवते. त्यामुळे आशिष जाधव असो अथवा कंगना, ते दोघंही जर स्वतंत्र व्यक्तिमत्व असतील तर त्यांच्या व्यक्त होण्यावरती बरं त्याच्यामध्ये ती आली मुंबईत, तिला रामदास आठवले भेटले. आता यात रामदास आठवले भेटावं की नाही हा पुन्हा त्या 2 व्यक्तीतला प्रश्न आहे. आता त्यामध्ये तुम्ही मी कसं काय त्यामध्ये ठरवू शकणार? उद्या आशिष जाधवने इच्छा व्यक्त केली असती कंगनाला भेटायची तर तिनं आशिष जाधवने ती भेटली असती. आता आशिष जाधवने भेटावं असं वाटलं नसेल तर त्याच्यामुळे त्यात बाकीच्यांनी काय करायचं याच्यामध्ये? त्यामुळे मला असं वाटतं वैधानिक मार्गाने तिने जे उपक्रम केलेत, एखाद्याच्या घरात घुसून मारहाण करणं हे योग्य आहे का? वैधानिक मार्गाने राज्यपालांना जाऊन भेटणं, वैधानिक मार्गाने काही प्रश्न मांडणं हे योग्य मला सांगा. त्यामुळे जर वैधानिक मार्गाने जर कोणी त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी जर मांडत असतील तर त्यांनी त्या मांडता कामा नयेत. अशा प्रकारचं सेन्सरशिप तुम्ही कसं लावून घेता? आणि मग त्याच्या मागे यांच्या मागे कुणीतरी आहे. जर मग म्हणजे शिवसेनेने जे आता ज्या घरात जाऊन मारहाण केली, संजय राऊतांनी सांगितलं, आम्ही काही त्यांना सांगितलं नाही. ते संजय राऊतांचं विधान हे आशिष जाधव मान्य असू शकतं. नाही, शिवसेना नेत्यांनी त्यांना सांगितलं, उत्स्फूर्तपणे केलं. मात्र कंगना नाही, आशिष जाधवांना हे मान्य नाहीये. कोणी कायदा हातात घेऊन आशिष जाधव कुणाला मारहाण करत असेल तर ते आशिष जाधवांना मान्य नाही. स्वतःही तसं करणार नाहीत. इतरांनी केलं तर त्यावर भाष्य करतील. तेच सांगतोय, कायद्याचं राज्य आहे ना महाराष्ट्रात. की जर वैधानिक मार्गाने जर तिला तिचे काही प्रश्न लढावेसे वाटले तर ते तिने लढता कामा नये, कारण तिच्यामध्ये कुणीतरी आहे. तो वैधानिक मार्ग जो आहे तो ट्विटरवरून निघतो का? तो वैधानिक मार्ग राजभवनापर्यंत संपतो का? तो वैधानिक मार्ग हा मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ शकतो. तो वैधानिक मार्ग हा गृहमंत्र्यांपर्यंत जाऊ शकतो. तो वैधानिक मार्ग मुंबई पोलीस आयुक्तांपर्यंत जाऊ शकतो. तो वैधानिक मार्ग केवळ राजभवनातच जातो का? 1 मिनिट, मला पूर्ण करतो का? तुम्हीच बोलता. मला पूर्ण करता, तुम्ही बोलता, मला माझं पूर्ण करू द्या. मध्येच तुम्ही वाक्य लढवताय मला.
असं आहे की कोर्टात जाणं हा वैधानिक मार्ग आहे की नाही, ती कोर्टात गेली. राज्यपालांना भेटणं हा वैधानिक मार्ग आहे की नाही, ती राज्यपालांकडे गेली. आता तिनं तिच्या भावना तिच्या व्यक्त करणं हा तिला घटनेने अधिकार दिलाय की नाही, तर तो दिलाय. तो वैधानिक मार्ग तुम्हाला वाटत नाही का? ठराविक लोकांपुरता. मला कंगनाने काय करावं हा तिचा प्रश्न आहे, तिच्याबद्दल टीका करायची तुम्हाला जरूर करा, आम्हाला काही देणं घेणं तिच्याशी. तिला इथे बोलवा, तिच्याबद्दल प्रश्न विचारा. पण मुळामध्ये जो सोयीस्कर एक आपण विषय करताय ना, त्याला कुठेतरी आक्षेप घेतला पाहिजे. जसं बाकीच्यांना आहे, बाकीचे आता लोक घरात जाऊन मारहाण करतात, त्याच्यावरती आपण किती चर्चा घेतल्या. म्हणजे तुम्ही पर्सनल तुम्ही नाही, मी ओव्हरऑल सांगतोय. त्यावरती आपण किती इंग्लिश मीडियाने त्यावरती झोड उठवली, आपल्या मराठी चॅनलनी किती वेळा त्यावर चर्चा घेतल्या. हा प्रश्न उपस्थित जर कुणी एका वाचकांनी केला की याच्यामध्ये असं का होतंय, तर काय करायचं. त्यामुळे परसेप्शन जे असतं ते सुद्धा लोकांच्या मनात असतं, ते समोर बघत असतात, ते अनुभवत असतात आणि त्याच्या आधारावरती मतं बनवत असतात. हे पण अशा लक्षात ठेवलं पाहिजे. याच चर्चेमध्ये याआधी कंगनाचं अवैध बांधकाम असे मान्य आहे, पण 24 तासाची नोटीस देऊन ज्या पद्धतीनं तोडफोड झालेली आहे आणि ती मेसेजच्या रूपात टीव्हीच्या पडद्यावरून सर्व जगाला दाखवण्यात आलेली आहे, त्याबद्दल आम्ही नाराजी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना जी मारहाण झालेली आहे त्यावरही आम्ही भाष्य केलेलं आहे की कायदा कोणीही हातात घेता कामा नये, कायदा सर्वांना समान आहे. हा, त्याचं भांडवल कोणी किती करावं यावरती काही टिप्पणी, काही भाष्य हे अनेकांनी केलेलं आहे. तसं आम्ही पण केलेलं आहे की भांडवल करणे, एखादा अजेंडा राबवणे, नाहक त्यातून परस्पर नवे वाद तयार करणे, याला कुठंतरी मर्यादा पाहिजेत. आणि काल सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की इवन मीडिया ट्रायल अमर्यादित, निरंकुश, ऑब्सोल्यूट करू शकत नाही, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. कमिटी नेमलेली आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जण घटनेच्या आणि नियमांच्या, कायद्याच्या चौकटीत राहून चर्चा करू शकतो. तो आपला अधिकार अजून अबाधित आहे. केशव उपाध्ये, जसं तुम्हाला बोलायचं स्वातंत्र्य आहे तसं मलाही बोलायचं स्वातंत्र्य आहे, अतुल लोंढेंनाही बोलायचं स्वातंत्र्य आहे, इक्बाल शेख यांनाही बोलायचं स्वातंत्र्य आहे, कंचार अधिकारी यांना तर आहेच आहे. त्याचा त्या पुरेपूर वापर इतके वर्ष करत आलेले आहेत. जयंती, तुलाही अधिकार आहे, तू पण बोलू शकतेस. यास आपल्याला राज्यघटनेनं हा अधिकार दिलेला आहे. तर हा जो अधिकार दिलेला आहे त्यातून आपण नियमात बसवून चर्चा करणार आहोत. ही चर्चा पुन्हा सुरूच राहणार आहे, पण भेटूया एका ब्रेक नंतर. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये झीच्या एंटरटेनमेंट करस्पॉन्डंट जयंती आहे. जयंती, जया बच्चन यांचं जे कालचं विधान आहे राज्यसभेतलं, त्यातनं काय दिसतं की इथं सगळं दगडे नाही आहेत, काही हिरे आहेत की ज्यांना आधीच पैलू पडलेले आहेत, ते इथं स्वतःला आणखी निखारतायत. म्हणजे त्यांची जी प्रगल्भता आहे, त्यांचं जे वैभव आहे, त्यांची संपन्नता आहे, ती वाढते आहे आणि ते करिअर बनवत आहेत. कंगनाच्या ट्विट्समधून काय दिसतंय की इथे येणारे प्रत्येक जण दगड असतो, त्याला इथं पैलू पाडले जातात आणि ते पैलू पाडत असताना, त्याला दगडातून हिरा बनवत असताना कास्टिंग काउच, ड्रग्ज किंवा इतर काही अनिष्ट प्रथा असतील तर हा शिष्टाचाराचा भाग आहे. तो तुम्ही आजवर कसं सहन करत आलात, असा सवाल ती आता वारंवारच्या ट्विट्समधून विचारते आहे. तर एकूणच जया बच्चन यांच्या विधानाकडे बॉलिवूडमध्ये काय रिॲक्शन येत आहेत? बॉलिवूडमध्ये आता अनेक जण जया बच्चन यांना पाठिंबा देत आहेत. आपण जर काही तरुण पिढीतले नट पाहिले तर सोनम कपूर आहे, स्वरा भास्कर आहे, फरहान अख्तर आहे, या सगळ्यांनी, तापसी पन्नू सारखी अभिनेत्री, या सगळ्यांनी जया बच्चन यांना पाठिंबा दिलेला आहे. विशेष करून स्वरा भास्करनं आज आताच एक काही तासांपूर्वी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये तिनं असं म्हटलंय की ये जो गंदगी तुम फैला रही हो वो हम तक ही सीमित रखो, क्योंकि हमारे यहाँ बड़ों को रिस्पेक्ट दिया जाता है, ये हमारी संस्कृती है. अशा भाषेत तिनं कंगनाला उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे बॉलिवूडमधनं अनुभव सिन्हासारखा दिग्दर्शक असो, अनेक कलाकार जया बच्चन यांना पाठिंबा देत आहेत. पण कंगना रनौतला पाठिंबा देणारा असा कोणी नट अजून तरी समोर आलेला नाही आहे किंवा असा कोणी ॲक्टर अजून समोर आलेला नाही आहे. इंडस्ट्रीबद्दल ज्या पद्धतीनं कंगनाच्या ट्विट्समुळे इंडस्ट्री आज बदनाम होते असं म्हटलं जातं. इंडस्ट्रीतले नेपोटिझम असो, ड्रग्ज असो, फिल्म माफिया असो, अशा अनेक आरोप कंगना बॉलिवूडवर करते आणि त्यावर आता या पिढीतले जे नट आहेत, जेव्हा फरहान अख्तर, सोनम कपूर, स्वरा भास्कर, तापसी सारखे जे नट आहेत ते आता पुढे येत आहेत आणि ते जया बच्चन यांच्या कालच्या त्या वक्तव्याला आणि त्यांच्या स्टँडला ते सपोर्ट करतात. अमिताभ बच्चन जे महानायक आहेत,
सर्वात मोठा भारताचा सुपरस्टार आहे की जगानं त्यांची दखल घेतली आहे, ते जया बच्चन यांचे पती आहेत. त्यांनी 2 ट्विट्स केलेले आहेत. ते इनडायरेक्टली जया बच्चन यांच्या विधानाचा सपोर्ट किंवा पाठिंबा देत आहेत. अमिताभ बच्चन यांचं ट्विट असं आहे आज केलेलं 6 तासांपूर्वीचं. सागर को घमंड था कि मैं सारी दुनिया को डुबा सकता हूँ, इतने में तेल की एक बूंद आई और तैरकर निकल गई. खूप मार्मिक असं ट्विट हे अमिताभ बच्चन यांनी 6 तासांपूर्वी केलं. त्यानंतर एक 4.5-5 तासांपूर्वी त्यांनी दुसरं ट्विट केलेलं आहे. तेही त्याच आशयाचं आहे. आपली पत्नी जया बच्चन हिच्या विधानाला पाठिंबा दर्शवणारा आहे. अप्रत्यक्षपणे नाव न घेता त्यांनी हे ट्विट केलेलं आहे. अमिताभ बच्चन असं म्हणतायत, झूठे हैं लोग जो सुबह सुबह को शाम और शाम को अंधेरे कहते हैं. देखा है हमने चिरागों से जलने वाले चिरागों को घेर लेते हैं. म्हणजे ह्या दोन्ही ट्विट्सचा अमिताभ बच्चन यांचा जर का मतितार्थ किंवा श्लेष काढायचा झाला तर असा आहे की आज आपण जे बोलतो आहोत ते अशा पद्धतीनं बोलतो आहोत की ते बोलायला आपली तेवढी पात्रता आहे किंवा नाही हे न तपासता आपण तर आत्ता कुठं स्थिरावलो आहोत. अशा वेळी आपण जगाला अक्कल शिकवायला निघालेलो आहोत. जग सगळं काही करून खूप पुढे गेलेलं आहे. आपल्यालाही पुढे जायचं आहे. त्याऐवजी आपण जगाला नावं ठेवतो आहोत. अशा आशयाचे हे 2 ट्विट्स आहेत. तर कांचन अधिकारी, प्रश्न असा आहे की अमिताभ बच्चन इतर वेळी भूमिका घेत नाहीत, पण आता जया बच्चन ह्या वादात अडकलेल्या आहेत, ट्रोल होत आहेत ट्विटर आणि सोशल मीडियावरती, ते पुढे आलेले आहेत. इनडायरेक्टली त्यांनी ट्विट्स केलेले आहेत. जया बच्चन ज्या मानसिकतेतून काल त्यांनी जो त्रागा व्यक्त केलेला आहे ते समजण्यासारखं आहे. कारण आज त्यांची अख्खी हयात बॉलिवूडमध्ये निघालेली आहे. त्या अशा घरात राहतात की जिथे ते संपूर्ण घर हे फिल्मी आहे, बॉलिवूडमध्ये आहे. सून त्यांची मिस वर्ल्ड राहिलेली आहे. मुलगा सुद्धा आज पहिल्या श्रेणीचा ॲक्टर आहे, म्हणजे स्टार आहे. नवरा तर सुपरस्टार आहे. आणि त्या स्वतःही त्यांनी एक काळ गाजवलेला आहे. त्यांच्या फिल्म्स ह्या त्यांच्याच म्हणून सदैव स्मरणात राहतील अशा आहेत. गुड्डी असू दे, मिली असू दे आणि आणखी कित्येक. तर अशा वेळी जया बच्चन यांच्या विधानाचा जर का आपण साकल्यानं विचार केला, त्या काय म्हणतायत हे जर का समजून घेतलं तर बॉलिवूडलाही काही सांगायचं आहे या क्षणी. सरकारला असू दे किंवा समाजाला असू दे, हे समजतंय, कळतंय. कांचन अधिकारी. निश्चितपणानं जयाजी म्हणाल्या ही गोष्ट खरी आहे. परंतु ज्या गोष्टी घडत असतात एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, आता आपण जयाजींचं म्हणणं बरोबर आहे असं जर समजा म्हटलं तर मग जयाजी कुठे होत्या जेव्हा मी टू मुवमेंट आलेली होती तेव्हा? जेव्हा पहिल्यांदा ती नानाच्या विरुद्ध हे केलेली कोण मुलगी, तिचं नाव काय होतं आशिष? तनुश्री दत्ता. मला जयंतीने सांगितलं, माझ्या लक्षात नव्हतं. नाव होतं बघीचं तनुश्री दत्ता. काय काय नाव? तनुश्री दत्ता. हा करेक्ट, तनुश्री. तर तनुश्री दत्तानी मी टू मुवमेंट जोरदार चालवली. तिच्या अगेन्स्ट नाना पाटेकर सारखा एवढा मोठा तगडा माणूस होता, तरी सुद्धा तिने तिची मुवमेंट, तिला जे म्हणायचं होतं, तिला जे व्यक्त व्हायचं होतं ते ती मीडियासमोर अगदी ठाशीवपणानं जवळजवळ महिनाभर व्यक्त होत होती. आणि त्याच्यानंतर ती एक मुवमेंट बनली आणि त्याच्यानंतर केवढा तरी मोठा म्हणजे पूर आल्यासारखं झालं आणि लाईक एव्हरी पर्सन स्टार्टेड सेइंग दॅट येस, असं माझ्या बाबतीत पण झालेलं होतं. आता ह्याचा तुम्ही एकीकडे विचार करा आणि एकीकडे ह्या गोष्टीचाही विचार करा. मी जयाजींच्या त्यांना मनातून जे वाटलं असेल ते मी समजून घेऊ शकते इथे, कारण की मी ह्याच लाईनीमध्ये इतकी वर्ष आहे, गेली 40 वर्ष मी या लाईनीमध्ये आहे आणि सक्रियतेने आहे. त्यामुळे त्यांना जे म्हणायचं आहे ते पण मी अगदी मनाच्या अंतर्मनापासून समजून घेऊ शकते की अरे आमच्या इंडस्ट्रीला तुम्ही असं दोष देऊ नका. कोणी 4-5 लोक उडदामाजी काळे गोरे म्हणतात तसं असतील, त्यामुळे तुम्ही अख्ख्या इंडस्ट्रीला बदनाम करू नका. कारण की कसं होतं, इथे जेव्हा एक चित्रपट निर्माण होतो तेव्हा त्याच्यामध्ये घातलेली जी अमाऊंट असते ती काही फक्त हिरो हिरोईनला मिळते असं नाही. हिरोचा मेकअप मन असेल, स्पॉट बॉयज असतील, त्याच्यानंतर लाईटवाले जे असतील, म्हणजे ती अमाऊंट जी असते ती झिरपत खालच्या स्तरापर्यंत सर्वांना मिळते. सो दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज अ इंडस्ट्री.
सो इंडस्ट्रीमध्ये जर इतक्या लोकांना जर जॉब मिळणार असेल तर ह्या इंडस्ट्रीबद्दल तुम्ही असं कसं बोलू शकता? आणि आपल्या इंडस्ट्रीबद्दल आपल्याला प्रेम हवं, ही एक त्यांची आंतरिक बोलण्याची कळकळ होती. परंतु आता तुम्ही ह्या दृष्टिकोनात पण विचार करा की मीटू मुवमेंटनी जोर पकडला होता की नव्हता? पकडला होता, बरोबर आहे. आज कंगना काय म्हणाली की बॉलिवूडमध्ये बरेचसे लोक हे ड्रग्ज घेतात आणि अभिनय करतात. मग आता ही गोष्ट खरी निघाली का खोटी निघाली मला तुम्ही सांगा आशिषजी? ही गोष्ट खरी निघाली. मग जर तिने तसं म्हटलं तेव्हा तर त्याच्यासाठी तिला एवढी बोटं दाखवून बोलण्यासारखं काही आहे असं मला काही वाटत नाही. एक तर महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कंगना जे बोलत होती त्या बोलण्यातला तुम्ही पहिल्यापासून सिरियसली घेत आलात ना. मग तिच्यावर दबाव आणण्यासाठी एका पार्टीने तिचं घर तोडणं आणि ते देखील तुम्ही तिच्या घरामध्ये जर तिने जर काही एखाद्या सीमारेषेच्या पुढे काही बांधकाम केलं असेल तर ते तुम्ही तोडू शकता. तुम्ही तिच्या घरातलं फर्निचर नाही तोडू शकत, परंतु तो गुन्हा पण केलेला आहे ना. मग या गोष्टींचा का आपण विचार करत नाही? बरोबर. आणि हा मेसेज खूप लाऊडली आणि क्लिअरली जगासमोर गेलेला आहे की तिच्या घराची तोडफोड ही केवळ सज्जा म्हणजे जो पुढे आलेला कडप्पा तोडण्या इतपत नाही तर अख्खं तिचं जे ऑफिस आहे ते तोडलं किंवा फोडलं गेलेलं आहे. केशव उपाध्ये, जया बच्चन ज्या काल बोलल्या राज्यसभेमध्ये त्यांचा रोख हा भाजपा खासदार रवी किशन यांच्या वक्तव्याकडे होता. रवी किशन यांनी कंगना रनौतच्या ट्विट्सच्या आधाराने बॉलिवूडला जे जबाबदार धरलं आणि काही प्रश्न उपस्थित केले त्यावरनं जया बच्चन बोललेले आहेत आणि रवी किशन हे भाजपचे खासदार आहेत. असं रवी किशन सांगितलं की भूमिका इथं आपण बसलेले प्रत्येक जण मांडतो आहोत. हा केशव बोला. आशिष हा नाही, रवी किशन यांनी भूमिका तीच मांडली जी आता इथं आपण बसले सगळे मांडतो आहोत. ते मुळात हा विषय आपण सातत्याने लक्षात घेतला पाहिजे की प्रश्न कमी का जास्त हा नाहीये. 5% ड्रग आहेत का 20% ड्रग लोक घेतात हा विषयच नाहीये. 5% घेणारे असो अथवा 20% ड्रग घेणारे असो तो ड्रगचा विषयच इथून संपला पाहिजे ही भूमिका काल रवी किशननी मांडली. आणि आज सुद्धा त्यांनी सांगितलं की जया बच्चनजींना कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल, मी त्यांना आदर करतो, मी त्यांच्या पायाही पडतो, कारण ते ज्येष्ठ सिनियर आहेत, मोठे आहेत त्यामुळे त्यांना माझी भूमिका मी पुन्हा एकदा सांगेन. त्यामुळे कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीच्या विरोधामध्ये किंवा कुठल्या एका कंपू विरोधात ही काल रवी किशनची पण भूमिका नव्हती. पण माझं म्हणणं आहे की एवढं सोयीस्कर भूमिका आपण का घेतो? जसं आता ताई म्हणाल्या मी टूची भूमिका असताना आतापर्यंत कमी वेळा आरोप झाले का इंडस्ट्रीमध्ये? त्यावेळी जया बच्चन पुढे का नाही आल्या? त्यावेळी त्या व्यक्त का नाही झाल्या? बाकी इतर वेळी अनेक प्रश्न निर्माण झाले. मी टूची चळवळ आहे, कास्टिंग काउचचे तर अनेक वेळा आरोप सातत्याने होत असतात. त्यावेळी नेपोटिझमचा आरोप आहे तो तर मगाशी जी नावं आपण घेतली ज्यांनी कोण कोण उभा राहिला जया बच्चनच्या बाजूने हे सगळे नेपोटिझमचे आरोपवालेच आहेत ना सगळे. मग ते बाकी सगळ्यामध्ये त्यांच्यात गुणवत्ता आहे की नाही ही वेगळी चर्चा होऊ शकते. पण ते नेपोटिझम करणारीच सगळी मंडळी आहेत ना आता सपोर्ट करणारी ती, आणि त्या मंडळीचं म्हणणं आपण लगेच गृहीत धरायचं ते बरोबर आहे कारण ते बोलणारच आहेत ना त्याच्यामध्ये. त्यामुळे आज अनेक गुणवंत कलाकार केवळ त्यांचे आई वडील मोठे स्टार नाहीत म्हणून ते मागे पडलेत हे तर हे सगळीकडे जाहीरपणे बोललं जातं. त्यामुळे त्या म्हणण्यातला मतदार लक्षात द्या. कंगनाला काय म्हणायचा विषय सोडून द्या, माझं त्याशी देणं घेणं नाही. प्रश्न इतकाच आहे की आम्ही सगळे मिळून इथे माजी निवृत्त पोलीस वगैरे बसलेत ते पण सांगतील की तरुण पिढी मोठ्या प्रमाणामध्ये ड्रगकडे वळत असेल तर त्याला विरोध करायचा की नाही. इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचच्या नावाने काही वाईट गोष्टी होत असतील त्या थांबवायचे की नाही. या मूलभूत मुद्द्याकडे आपण चर्चा करण्याऐवजी ती किती अतिरेकी स्वरूपात ओरडते बघा ह्याच्यावर जर आपण चर्चा करत असू तर मग आपल्या इंटेन्शन बद्दल शंका लोक ठीक आहे मला म्हणायचं. अगदी बरोबर आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा रोल हा वाढला पाहिजे. तो केवळ सुशांत सिंग केसच्या प्रकरणाच्या स्कोपमध्ये राहता कामा नये हीच आमची अपेक्षा आहे. आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जर का ॲक्शन कंगनाच्याही बाबतीत घेत नसेल तर मग अँटी नार्कोटिक्स सेल जे आहे मुंबई पोलिसांचं त्यांनी पुढाकार घ्यावा. मी हाच प्रश्न आधी केला होता. अतुल लोंढे उत्तर द्यायचं विसरलेत, इक्बाल शेख सोयीस्कर उत्तर द्यायचं विसरलेत म्हणून तो तुमच्यापर्यंत पास आउट झाला प्रश्न. अतुल लोंढे आता हाच प्रश्न आहे की जर का बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउच असेल, जर का बॉलिवूडमध्ये ड्रग्ज असतील, त्याचं सर्रास सेवन सुरू असेल तर मग आतापर्यंत काय केलं मुंबई पोलिसांनी की आत्ता सुशांत सिंग प्रकरणाच्या निमित्तानं ही इतर प्रकरणं पुढे यायला लागलीत. आणि आता असं दिसतंय, चित्र असं रंगवलं गेलेलं आहे की बॉलिवूडमध्ये सगळ्या अनिष्ट प्रथा लपलेल्या आहेत आणि महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांचं दुर्लक्ष आहे.
नाही काय आहे, आता चर्चा करतो म्हटलं आणि बोट दाखवतो म्हटलं बात तर बहुत चार दूर बोटं तलक आपल्याकडे जाएगी. येतात. एक लक्षात घ्या, राहुल महाजनच्या प्रकरणानंतर ऐका हा बहुत दूर तलक जाएगी. राहुल महाजनच्या प्रकरणापासून ड्रग्ज हे किती पेनिट्रेट झालेलं आहे याच्यावर आपण चर्चा झालेली पाहिलेली आहे, याच्यावर इन्व्हेस्टिगेशन झालेले पाहिलेले आहे. मी सोयीस्करपणे कुठली गोष्ट टाळलेली आहे, उलट मी MD पासून बोललो आणि प्रत्येक ठिकाणी याच्या नाही तुम्ही काय काय चालतं हे सांगितलं हो, कसं थांबवायचं ते सांगत नाही आहात. नाही कसं निस्तारायचं हे नाही, असं आहे की इक्बाल शेख सरांनी जर का मुंबईच्या ऐका ना, लोकल इक्बाल शेख स्थानकाच्या सरांनी बरोबर खाली सांगितलं की जिन्याच्या खाली चर्सी गर्दुल्ले ऐका गंजेडी बोलतो ना मला फॉर आता. एक्झाम्पल मुंबईच्या भाषेत सगळे पडलेले असतील आणि सर्रास ते गंजटी. आम मुंबईकरांना दिसत असतील, आपल्याला ऍक्शन कधी घेणार? ऐका ना, आता जे इक्बाल शेख सर बोलले ते बरोबर आहे की ड्रग्सची निर्मिती कुठून होते, ड्रग्सचा ॲक्च्युअल सप्लाय कुठून होतो, तर ती सप्लाय चेन जी आहे ती सप्लाय चेन थांबवणं गरजेचं आहे. आणि आता कसं आहे की मुंबई पोलिसांवर तर विश्वासच नाही ना आपला. आपण CBI आणलेली आहे आणि CBI आणून आता 25 दिवस झाले. मग CBIने नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड आणलेला आहे. आता नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डनी अफगाणिस्तान असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, चायना असेल, विशेषतः नॉर्थ ईस्टमधून जे येतं या सगळ्या ठिकाणचा जो शोध घेऊन ते थांबवलंच पाहिजे. कास्टिंग काउच पण थांबवलंच पाहिजे. कास्टिंग काउच सारखी जर परिस्थिती असेल तर सामान्य घरातल्या मुली असतील किंवा दुरून येणाऱ्या मुली असतील त्यांचा संरक्षणाचा प्रश्न जो निर्माण होतो आहे तो झाला नाही पाहिजे. याच्याशी दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण हे करत असताना जे लोक आपल्या, तुम्ही स्मिता पाटीलांचं पण नाव घेतलं, जे लोक आपल्या अभिनयाच्या जोरावर या क्षेत्रामध्ये पुढे आले त्या संपूर्ण क्षेत्राला अशा पद्धतीनं बदनाम करणे हे योग्य नाही, ही भूमिका घेतली होती. आता शेवटला मुद्दा मांडतो आशिष. एक महाराष्ट्रात खूप चांगलं झालेलं आहे, एक चांगला पायंडा आहे. ज्यांना कोणाला त्रास आहे ते राज्यपालांपर्यंत जाऊ शकतात. संविधानिक अधिकार राज्यपाल त्यांना वापरण्याचा अधिकार देतील असं मी याच्यातून मानतो. आणि सोनू महाजन नावाचे एक अधिकारी होते मिलिटरीतले, त्यांच्यावर आत्ताचे जे खासदार आहे उन्मेष पाटील त्यांच्या व्यक्तीने तलवारीने हल्ला केला होता, त्यांना सुद्धा न्याय देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या इंटरलिंक्ड करण्याचा प्रयत्न आहे आणि बदनामीच करायची फक्त याचा जो प्रयत्न आहे, सोल्युशन देण्यापेक्षा बदनामी करून फक्त राजकारण करण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे त्याला विरोध आहे. ठीक आहे इक्बाल शेख आपल्यासोबत माझे पोलीस अधिकारी जवळून बॉलिवूड आणि ड्रग्ज आणि एकूणच सगळं त्यांनी बघितलेलं आहे. इक्बाल शेख, शेवटचा प्रश्न, अनेकांच्या मनातला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की बॉलिवूड गंदा है लेकिन धंदा है, ठीक आहे, तरी सुद्धा चांगल्या घरातल्या लोकांनी जे गुणी आहेत, अभिनय संपन्न आहेत, जे वेल ट्रेंड आहेत, ज्यांना करिअर करायचं आहे, अशांनी बॉलिवूडकडे वळूच नाही. तुम्ही फक्त बॉलिवूड मधला फक्त गंदा धंदाच बघितलेला आहे, चांगल्या बाबी तुम्ही बघितलेल्या नाहीत पोलीस अधिकारी म्हणून. जाधव साहेब, असं आहे की बघा, ह्या तुम्ही जर हिंदी फिल्मचा इतिहास बघितला तर कितीतरी मुली गरीब घराण्याच्या, चांगल्या घराण्याच्या, हेमा मालिनीचं उदाहरण घ्या, तुम्ही जया बच्चनचे उदाहरण घ्या, आणखी अनेक अभिनेत्री आहेत जे स्वतःच्या बलावरती त्यांना असा काही त्यांचा शारीरिक छळ किंवा असं काय न होता ते आपल्या स्वतःच्या हिंमतीवरती, स्वतःच्या टॅलेंटवरती त्यांनी आज नाम कमवून दाखवलेलं आहे. आणि ॲज अँड वेन आता आपण बघितलं असणार की भरपूर ठिकाणी असे जे कास्टिंग काउचचे जे कंप्लेंट्स येतात, पोलीस ताबडतोब त्याची दखल घेऊन त्याच्या कितीही मोठा प्रोड्युसर असून दे, डायरेक्टर असून दे, मी टूच्या केसमध्ये तुम्ही बघितलं असणार की पोलिसांनी त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली आहे. आता फक्त हे जे इंडिव्हिज्युअलवरती असतं, त्या ॲक्ट्रेस ॲक्ट्रेस त्याच्यावरती असतं की त्यांनी स्वतःला किती सांभाळून ठेवायचं स्वतःला. आणि ॲज अ वे त्याचं शोषण होत असेल, काय असेल, आणि त्यांनी जर तक्रार केली असेल पोलिसांच्याकडे तर ती तक्रार नेहमीच तक्रार घेऊन आरोपीवरती कारवाई नक्कीच होत असते. ही बाब आहे. आणि दुसरं जे आहे, आपण म्हणलात की हे नार्कोटिक्स कंट्रोल, हे जे पोलिसांचं जे आहे अँटी नार्कोटिक सेल, लोकल पोलीस स्टेशन्स आहेत जेवढ्या, अँटी नार्कोटिक सेल आहे, लोकल पोलीस स्टेशन्स आहेत, आज शेकडो हजारो केसेस ते दर वर्षाला करतात. आपण बघितलं असणार की, परंतु ह्याची पुढची भूमिका अशी आहे की तुम्ही जर एखाद्या ड्रग ॲडिक्टला, एखादा जे ब्राऊन शुगर घेणारा माणूस आहे त्याला तुम्ही अटक केली, त्याच्यानंतर त्याचं जे प्रोसेस आहे त्याला पोलीस हॉस्पिटलला घेऊन जाणे, त्याची तपासणी करून घेणे, त्याचा युरिन सॅम्पल घेऊन घेणे, आणि मग त्याच्यानंतर तो जेव्हा त्याच्यात रिट्रिव्हलचे सिम्पटम्स सुरू होतात, तो जेव्हा लॉकअपच्या ह्याच्यावरती आपला डोका आपटतो, हे करतो, लाईट फोडतो, पोलिसांच्यावरती संडास फेकतो,
काही करतो आणि त्याच्यानंतर त्याचा रिहॅबिलिटेशन, त्याचं डी ॲडिक्शनसाठी काही नाही आहे. तर पोलिसांनी किती लोकांना आणायचं आणि त्याच्या आणल्यानंतर जे पुढचा तमाशा जे आहे त्याला हे करण्याकरिता काही सामाजिक संस्था म्हणा किंवा शासनाच्याकडून मोठ्या लेवलवरती रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू झालं पाहिजे की ज्याच्यामुळे डी ॲडिक्शन होऊ शकेल. पोलिसांची कमतरता शक्यतो नाही आहे ह्या बाबतीत. शेकडो दररोज प्रत्येक पोलिसांच्याकडून आणि आमची जे मुंबई पोलिसांची नार्कोटिक सेल आहे त्याच्याकडून ड्रगच्या शेकडो केसेस केले जातात. ड्रग पेडलिंगच्या, कन्झम्पशनच्या, सप्लायच्या सगळ्या केल्या जातात. पण पुढचे जे ॲडिक्शनचं जे आहे त्याला डी ॲडिक्ट व्हायचं त्याच्यासाठी जे आपल्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे. ठीक आहे, आपल्याला एकूणच आता सिस्टीम बदलवण्याची गरज आहे. एक एक करून करोना काळात हेही प्रकरण ज्या पद्धतीने येत आहेत आणि सर्वांचेच कमकुवत दुवे हे स्पष्टपणे जाणवत आहेत. शेवटी माझ्याकडे वेळ संपलाय तरी जयंती, बॉलिवूडसाठी सुद्धा एक रेग्युलेटरी बॉडी पाहिजे. म्हणजे जर का तुम्हाला नेपोटिझमचा वास संपवायचा असेल, म्हणजे ज्याला आपण परिवारवाद म्हणूया बॉलिवूडमधला, किंवा आम्हाला कॉस्टिंग काउच होतंय असं अनेकांना वाटत असेल ते संपवायचं असेल, किंवा ड्रग्सचा वापर हा उत्साहवर्धक द्रव्य म्हणून जर का उत्तेजनार्थ होत असेल आणि त्याला काही प्रमाणात अघोषित मान्यता मिळाली असेल, हे सगळं थांबवायचं असेल तर व्हाय नॉट बॉलिवूडमध्ये एखादी रेग्युलेटरी बॉडी आली पाहिजे की जसं की प्रत्येक चित्रपटामध्ये कॉस्ट्युम डिरेक्टर जसा असतो किंवा सिनेमॅटोग्राफर असतो तसा रोल कास्टिंग करणारा एखादा मॅनेजर असावा, ज्याला कास्टिंग मॅनेजर म्हणतात. असं काही असावं की तुमचा अमुक अमुक एक चित्रपट आहे, त्यासाठी तुम्ही काय निकष लावलेला आहे लोक निवडताना, ऍक्टर निवडताना, असं काही होऊ शकतं? असं कधी झालंय कुठे? बॉलिवूडमध्ये काय होतं की ज्या हॉलिवूडच्या फिल्म्स आहेत, हॉलिवूडमध्ये फॉर एक्झाम्पल, की तिथे त्या रोलला प्राधान्य असतं त्या अभिनेत्या किंवा अभिनेत्रीपेक्षा, आणि तुला त्या रोलमध्ये म्हणजे भूमिकेमध्ये मोल्ड व्हायचं आहे म्हणून त्याचा कास्टिंग डिरेक्टर्स तिकडे असतात. तर आपल्याकडे असे आहेत, एखाद दुसऱ्या फिल्मला असतात, पण सर्वत्र असतात. फिल्म इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूडमध्ये, एकूणच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये इम्फा किंवा सिंटा ह्या अशा काही ऑर्गनायझेशन्स आहेत, संस्था आहेत ज्यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता. आता एक एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे साजिद खान विषयी, कारण मी टू मुवमेंटच्या दरम्यान त्याचं नाव आलं आणि अनेक अशा अभिनेत्रींनी त्याच्यावर आरोप केले, मी टूच्या माध्यमातून त्या व्यक्त झाल्या आणि त्याच्यानंतर जवळपास वर्षभरासाठी त्याला बॅन करण्यात आलं. त्यामुळे अशा पद्धतीनं इम्फा, सिंटा या ऑर्गनायझेशन्स आहे, या संस्था आहेत, पण अधिकार किती आहेत त्यांना अशाबाबत डिसिजन घेणं याही खूप त्या लिमिटेशन्समध्ये आहे. त्यामुळे जसं तुम्ही म्हणताय तेही खरं आहे की अशा काही रेग्युलेटरी बॉडीज आल्या पाहिजे ज्यांच्याकडे हे अधिकार महत्त्वाचे देण्यात आले पाहिजे. कदाचित त्यामुळे अनेक अशा गोष्टींवर आळा. ठीक आहे. करोना ज्वरामध्ये एक चांगलं होत आहे, सगळे व्यवहार ठप्प पडलेले आहेत, नाहक वाद पुढे येतात आणि त्यातून पुढे आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून असे नाहक वाद हे उफाळून येऊन सर्वसामान्यांचा वेळ वाया जाऊ नये. आज करोना काळ आहे, ठीक आहे, सगळं काही व्यवहार ठप्प आहेत, तेव्हा हे वाद चालले आहेत, त्याची राळ उडते आहे, ती इतकी उडते आहे की त्यामध्ये एखाद्याच्या व्यक्तिमत्वावर किंवा चरित्रावर शिंतोडे सुद्धा उचलले जात आहेत. काही जण त्यात नाहक अडकतील असं नंतर स्पष्टही होईल, पण आज ते चर्चेत आलेले आहेत. मला असं वाटतं हे जे वातावरण गढूळ झालेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. इतकं सहज आणि सोपं राजकारणही नसतं आणि एखादी बाबही नसते की कोणी उठावं, कुठेही आरोप करावे आणि त्यासाठी पुरावे न देता आरोप करावे आणि ट्विटरवरनं हे सगळं व्हावं आणि ट्विटरवरनंच सगळं काही चालावं. तेही खरंच या आत्ताच्या युगामध्ये चांगलं नक्कीच नाही आहे. यावर सुद्धा आपल्याला समाज म्हणून विचार करावा लागणार आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास, रहा एक कॉल पुढे.